सर्वसामान्यांसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं उद्या राज्यभर रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे आणि याला रिक्षा चालकांचा विरोध आहे आणि यासाठीच राज्यभरात रिक्षा चालक उद्या आंदोलन करणार आहेत। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी रिक्षा चालकांचं हे आंदोलन होत आहे, त्यामुळे उशीर व्हायला नको असेल तर तुम्ही आधीच नियोजन करून जरा घरातनं वेळीच आपापल्या कामांसाठी निघा। रिक्षा चालकांचं आंदोलन नेमकं का होणार आहे एकदा पाहून घेऊया। वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारण्याच्या सूचना। वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून 50 रुपये प्रति दिवसाप्रमाणे शुल्क आकारलं जाईल। रिक्षा चालक मालक संघटनेचा या विलंब शुल्काला विरोध आहे। राज्यभरातल्या आरटीओ ऑफिस बाहेर रिक्षा चालकांचं हे आंदोलन असेल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्यात। जुई, आपण बघतोय रिक्षा चालकांचं उद्या आंदोलन आहे राज्यभर, त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसू शकतो, काय सांगाल? तर तू अगदी योग्य म्हणाला, सर्वसामान्यांना याचा फटका निश्चित बसू शकतो, कारण का उद्या सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिक खरं तर कामावरती जातात आणि अशातच त्यांना कदाचित विलंब होऊ शकतो, कारण का रिक्षा चालकांनी उद्या राज्यभर आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास शुल्क आकारण्याच्या सूचना केंद्रीय परिवहन विभागाने राज्य सरकारला दिला होता आणि याच्याच विरोधामध्ये आता राज्यभर उद्या रिक्षा चालक हे आंदोलन करणार आहेत। खरं तर कोरोना काळात केवळ 1500 रुपयांच्या मदतीशिवाय अन्य कोणतीही मदत सरकारने केली नव्हती आणि त्यामुळे कोरोना नंतर रिक्षा चालकांना मोठा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्यातच आता वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून 50 रुपये प्रति दिवस याप्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे। त्यामुळे सगळ्याचा विरोध करण्यासाठी रिक्षा चालक उद्या राज्यभर आंदोलन करणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। जर त्यांना उद्या कामावरती रिक्षा चालकांचा संप असेल तर बस आहेत, ट्रेनचे पर्याय आहेत, तर मात्र त्यांनी लवकर घराबाहेर पडावं। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।